धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत बोगस मतदार असल्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मोठा दावा. उमेदवारी अर्ज प्रक्रियेत गंभीर तांत्रिक अडचणी असल्याचा संशय. चला थोडं सविस्तर सांगतो. मित्रांनो, निवडणुकीचा बिगुल वाजला की उमेदवारांची लगबग सुरू होते. प्रचार, दौरे आणि विजयाचे दावे प्रतिदावे हे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. पण धुळे महानगरपालिकेत सध्या वेगळेच चित्र आहे. निवडणूक लढवायची तयारी तर सुरू आहे, पण निवडणूक लढवण्याची पहिली पायरी म्हणजेच उमेदवारी अर्ज भरतानाच आता मोठा तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि नियोजनावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज प्रक्रियेत गंभीर तांत्रिक अडचणी असल्याचा संशय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने व्यक्त केला आहे. काय आहे नक्की प्रकरण, प्रशासनाकडून नक्की काय चूक होते आणि याचा फटका सर्वच पक्षाच्या उमेदवारांना कसा बसू शकतो, चला सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते आणि पक्षीय नेते कामाला लागले आहेत. मात्र इथेच खरी मेक आहे. एकीकडे 23 डिसेंबर पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे, पण दुसरीकडे धुळे महानगरपालिकेची अंतिम सुधारित मतदार यादी प्रसिद्ध होण्याची तारीख आहे 27 डिसेंबर. आता तुम्ही म्हणाल यात काय अडचण आहे? अडचण मोठी आहे मित्रांनो. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारीला स्वतःचा तसेच त्याला सूचक आणि अनुमोदक म्हणून साथ देणाऱ्या व्यक्तीचा मतदार यादीतील अनुक्रमांक आणि यादी भाग क्रमांक अचूकपणे नमूद करणे कायद्याने बंधनकारक असते. जर अर्ज भरण्याची प्रक्रिया 23 डिसेंबरला सुरू झाली आहे आणि अंतिम यादी 27 डिसेंबरला येणार आहे, तर मग उमेदवारांनी 23 ते 26 डिसेंबर या काळात अर्जात नक्की कोणते क्रमांक टाकायचे, हा साधा पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सध्या धुळ्याच्या राजकारणात कळीचा मुद्दा बनला आहे. हा गोंधळ केवळ तारखांपुरता मर्यादित नाही. सध्या प्रशासनाकडे आणि उमेदवारांकडे जी मतदार यादी उपलब्ध आहे ती प्रारूप किंवा कच्च्या स्वरूपातील आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे या उपलब्ध यादीत ही प्रचंड तफावत आढळून येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुराव्यासह हा प्रकार समोर आणला आहे. त्यांच्या निरीक्षणानुसार सध्या उपलब्ध असलेल्या मतदार यादीच्या हार्ड कॉपीमध्ये म्हणजेच कागदी प्रतमध्ये आणि सॉफ्ट कॉपीमध्ये म्हणजे संगणकीय प्रतमध्ये मोठी तफावत आहे. काही मतदारांची नावे हार्ड कॉपीमध्ये दिसतात, पण सॉफ्ट कॉपीमध्ये ती गायब आहेत. तर काही ठिकाणी एकाच मतदाराचे नाव दोनदा तीनदा आल्याचे म्हणजेच दुबार झाल्याचे निर्देशनास येत आहे. जर मतदार यादीचा हा बेस किंवा पायाच कच्चा असेल, तर त्यावर उभी राहणारी निवडणुकीची इमारत किती मजबूत असेल यावर शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे. या गंभीर बाबी लक्षात घेताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. त्यांनी हा मुद्दा केवळ तांत्रिक चूक म्हणून न पाहता यामागे काहीतरी काळे बेरे असल्याचा संशय व्यक्त केला आहे. शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने थेट मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी धुळे महानगरपालिका यांची भेट घेतली. तिथे त्यांनी प्रशासनावर अक्षरशः प्रश्नांची सरबती केली. त्याने प्रशासनाला जाब विचारला की जर अंतिम यादी 27 डिसेंबरला येणार आहे, तर आज उमेदवारांनी अर्जात कोणता क्रमांक टाकावा, आणि जर आज उपलब्ध असलेल्या यादीनुसार क्रमांक टाकला आणि 27 डिसेंबरच्या यादीत तो क्रमांक बदलला, तर त्या अर्जाचे काय होणार? हा प्रश्न अत्यंत रास्त आहे. कारण निवडणूक प्रक्रियेत एक छोटीशी चूक सुद्धा उमेदवारी अर्ज बाद होण्यास कारणीभूत ठरू शकते. मित्रांनो, या प्रकरणातील गांभीर्य समजून घेण्यासाठी आपल्याला निवडणूक नियमांची थोडी माहिती असणे गरजेचे आहे. जेव्हा एखादा उमेदवार अर्ज भरतो, तेव्हा प्रतिस्पर्धी उमेदवार छाननीच्या वेळी अर्जातील त्रुटी शोधून त्यावर आक्षेप म्हणजेच ऑब्जेक्शन घेतात. समजा एखाद्या उमेदवाराने 25 डिसेंबरला अर्ज भरला, त्यावेळी उपलब्ध असलेल्या यादीनुसार त्याचा मतदार अनुक्रमांक 100 होता. त्याने अर्जात 100 असे लिहिले. मात्र 27 डिसेंबरला अंतिम यादी आली आणि त्यात काही नावे वगळली गेल्यामुळे किंवा नवीन नावे समाविष्ट झाल्यामुळे त्या उमेदवाराचा अनुक्रमांक बदलून 102 झाला. अशा वेळी छाननीच्या दिवशी विरोधी उमेदवार आक्षेप घेईल की अर्जात नमूद केलेला क्रमांक आणि अंतिम यादीतील क्रमांक जुळत नाही. हा तांत्रिक मुद्दा ग्राह्य धरून निवडणूक अधिकारी तो अर्ज बाद करू शकतात. हाच धोका ओळखून शिवसेनेने वेळीच प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.
ही भीती केवळ एका पक्षाची नाही, तर भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांच्या आणि अपक्ष उमेदवारांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. या सर्व गोंधळावर धुळे महानगरपालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जे उत्तर दिले ते समाधानकारक नसून आगीत तेल ओतणारे ठरले आहे, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विचारलेल्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांनी सांगितले की सध्या महानगरपालिका प्रशासनाकडे जी यादी उपलब्ध आहे त्यातील तपशील उमेदवारांनी अर्जात नमूद करावे. 27 डिसेंबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होईल, त्यानुसार उमेदवारांनी स्वतः आवश्यक ती दक्षता घ्यावी. हे उत्तर अत्यंत मोगम आहे. उमेदवारांनी दक्षता घ्यावी म्हणजे नक्की काय करावं? आधी भरलेला अर्ज मागे घेऊन नवीन अर्ज भरावा का, की जुन्याच अर्जात खाडाखोड करावी, की अंतिम यादी येईपर्यंत म्हणजे 27 डिसेंबर पर्यंत अर्जच भरू नये? जर उमेदवार 27 डिसेंबरची वाट पाहत बसेल तर अर्ज भरण्यासाठी शेवटचे खूप कमी दिवस हातात राहतील आणि त्या दिवशी होणारी गर्दी आणि सर्वेच्या समस्या वेगळ्याच. त्यामुळे प्रशासनाचे हे उत्तर जबाबदारी झटकणारे आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या उत्तरावर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते हे केवळ प्रशासकीय अपयश नाही, तर यात विरोधकांचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद करण्याचा प्रयत्न असू शकतो. अंतिम यादीत नावे बदलणे, क्रमांक बदलणे किंवा नावे वळगणे या प्रक्रियेचा वापर करून विशिष्ट उमेदवारांना लक्ष्य केले जाऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळेच शिवसेनेने आता मागणी केली आहे की राज्य निवडणूक आयोगाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा. धुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केवळ तोंडी उत्तरं न देता राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट लेखी निर्देश मागवावेत, जेणेकरून कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही. धुळे महानगरपालिकेची निवडणूक ही उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची निवडणूक आहे. अशा महत्त्वाच्या निवडणुकीची सुरुवातच जर अशा संभ्रमाने होत असेल तर पुढची प्रक्रिया किती पारदर्शक असेल, असा प्रश्न उभा राहतो. मित्रांनो, या पूर्ण प्रकरणावरून काही कळीचे मुद्दे समोर येतात. सर्वप्रथम, मतदार यादी अंतिम होण्याआधीच अर्ज स्वीकृती का सुरू करण्यात आली? त्यानंतर हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी मध्ये तफावत कशी काय राहू शकते? त्यानंतर जर तांत्रिक कारणास्तव अर्ज बाद झाले तर त्याची जबाबदारी प्रशासन घेणार का? सध्या तरी चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. 27 डिसेंबरला प्रसिद्ध होणारी यादी अनेक उमेदवारांचे नशीब ठरवणार की त्यांचा स्वप्नांवर पाणी फिरवणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांना आमचा सल्ला आहे की अर्ज भरताना अत्यंत सावधगिरी बाळगा. शक्य असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि 27 डिसेंबरच्या यादीशी पडताळून पाहिल्याशिवाय गाफील राहू नका. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या या तांत्रिक घोळावर आमची बारीक लक्ष आहे. 27 डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर काय नवीन वळण येते हे आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवू. त्यासाठी बोल एमएचच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.